हॅलो फ्रेंड्स. तर आज मी तुम्हाला एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट म्हणजे स्वतःचं स्टार्टअप किंवा त्या स्टार्टअपला भविष्यामध्ये इन फ्युचर बिझनेसच्या रूपानं कसं तुम्ही डेव्हलप करू शकता, त्यातल्या एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेसशी रिलेटेड कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा कोणते असे मुद्दे आहेत यामध्ये आपली तरुण पिढी, आपले स्टुडंट्स पुढं येऊन आपल्या समाजामध्ये आणि परदेशातही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची, इवन आय विल से इंटरनॅशनल लेवलची कन्सल्टन्सी सर्व्हिसेस स्टार्ट करू शकतात. तर सर्वप्रथम हा जो टायटल आहे मी तुम्हाला सांगेन, एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सी. तर ही जी काही कन्सल्टन्सीच्या रूपानं तुम्ही स्टार्टअप सुरू करू शकून किंवा कोलॅबरेशन्स करून तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी सर्व्हिसेस इतरांना देऊ शकता याच्याबद्दलचे काही महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम ही गोष्ट महत्त्वाची आहे की याद्वारे आपण यासाठी लागणारे, मी खूप डिटेलमध्ये नाही जाणार आहे, पण फक्त महत्त्वाचे मुद्दे आज या रूपानं, या माध्यमातून मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. तर वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, तर त्या रिक्वायरमेंट्स तुम्ही तिथं जाऊन शोधावं अशी माझी अपेक्षा आहे. भविष्यात मी अगदी प्रत्येक टॉपिकवर, वेगवेगळ्या मुद्द्यांवर असे सेपरेट व्हिडिओज करू शकतो. तर एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सी किंवा पर्यावरणाच्या रिलेटेड जर तुम्हाला स्टार्टअप सुरू करायचं असेल तर त्याच्या बाबतीतल्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, तर याचा एक छोटासा ओव्हरव्ह्यू मी इथं सांगणार आहे. यानंतर लॅबोरेटरी डेव्हलपमेंट ही कशी महत्त्वाची आहे आणि ही लॅबोरेटरी डेव्हलपमेंट तुमच्या स्टार्टअपमध्ये किंवा सर्व्हिसेस तुम्ही ज्या प्रोव्हाइड करता त्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतं. तर इन जनरल कंप्लायन्स रिक्वायरमेंट्स असतात किंवा काही रूल्स आणि लॉज तुम्हाला फॉलो करायचे असतात, हे माहिती पाहिजे. आणि या सर्व गाईडलाईन्स आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा गुगल सर्च इंजिन असेल किंवा मिनिस्ट्री आणि स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटच्या रूपानं तुम्हाला या सर्व गाईडलाईन्स तिथे इझिली अवेलेबल आहेत. याशिवाय मी आणखी एक मुद्दा थोडासा डिस्कस करणार आहे की वॉटर आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, याशिवाय एअर पोल्युशन कंट्रोल टेक्नॉलॉजीज आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटीज आहेत. जगभर सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. मुख्यत्वे करून एअर पोल्युशन रिडक्शन, जेव्हा आपण क्लायमेट चेंज मिटिगेशन त्याला फेस करायचं आहे, क्लायमेट चेंज इज बिग चॅलेंज इन फ्रंट ऑफ वर्ल्ड, याच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एअर पोल्युशन कंट्रोल रिडक्शन टेक्नॉलॉजीज आणि हे तुम्हाला माहिती आहे की मोर दॅन 70-80% ऑफ डिसीजेस आर बिकॉज ऑफ वॉटर पोल्युशन. तर इनडायरेक्टली तुम्हाला एक असा आयडिया येईल की किती स्कोप या फील्डमध्ये आहे. जगभरात तुम्ही पाहिलं तर मिलियन्स ऑफ डॉलर्सचा टर्नओव्हर वॉटर, वेस्ट वॉटर आणि इवन एअर पोल्युशन कंट्रोल टेक्नॉलॉजीजमध्ये होतो आहे. याशिवाय एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ॲक्टिव्हिटीज किंवा एन्व्हायरमेंट हेल्थ अँड सेफ्टीच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि ह्या नेहमीच राहतील. याचं थोडक्यात मी इथं विवेचन करणार आहे, खूप डिटेल नाही, कारण प्रत्येक मुद्द्यावर जवळपास 10, 15, इवन 20 असे व्हिडिओजसुद्धा छोटे होऊ शकतात.
एन्व्हायरमेंट हा खूप वाईड नेचर, मोठा स्कोप असणारा हा विषय आहे. सायन्स असेल, मॅनेजमेंट असेल किंवा इवन इंजिनिअरिंग आणि इतर मल्टी डिसिप्लिनरी नेचर असल्यामुळं जे काही अप्लाइड गोष्टी आहेत अँड ओव्हरऑल टू प्रोटेक्ट अँड प्रोटेक्ट अँड प्रिझर्व आवर एन्व्हायरमेंट, यामध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत होतात. याशिवाय सुद्धा काही एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस आहेत ज्या कन्सल्टंट प्रोव्हाइड करतात. त्याची एक लिस्ट छोटीशी मी बनवलेली आहे, ती मी तुम्हाला सांगेन. आणि स्पेशली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टार्टअप किंवा एखादा LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही स्थापन करावी. इवन बिफोर दॅट अगदी सुरुवातीला प्रोप्रायटरशिपसुद्धा करून मग तुम्ही पुढे जाऊ शकता टप्प्याटप्प्याने. तर हे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय दी कन्सल्टंट्स याच्या अनुषंगानं मी इथं विवेचन करतो आहे. तर एक इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच आहे हा. पर्यावरण जो विषय आहे तो जवळपास 25 ते 30 वेगवेगळ्या शाखांशी कनेक्टेड आहे. आणि स्पेशली क्लायमेट चेंजचं मिटिगेशन असेल, सस्टेनेबिलिटीच्या प्रॅक्टिसेस असतील आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक, सोशल अपलिफ्टमेंट असेल, तर यासाठी एन्व्हायरमेंट कॉन्झर्व करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर खूप अपॉर्च्युनिटीज जेव्हा आपण डेव्हलपमेंटच्या बाजूनं विचार करतो तेव्हा पर्यावरणाला दुर्लक्षित करून चालत नाही. एन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशन केलंच पाहिजे. प्रत्येक डिसिजन मेकिंगमध्ये एन्व्हायरमेंट या विषयाला तुम्ही इन्क्लूड केलं पाहिजे आणि दॅट इज पार्ट ऑफ सस्टेनेबिलिटी. तर इकॉनॉमिक, सोशल आणि एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन या तीन गोष्टी, हे तीन पिलर्स आहेत जे आपल्याला शाश्वत विकासाच्या दृष्टीनं पुढं नेत आहेत. तर या सर्वांमध्ये मी जेव्हा आपल्याला म्हटलं की एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं, जिथं तुम्ही फूड ॲनालिसिस असेल, टॉक्झिकोलॉजिकल असेसमेंट असेल, वॉटर ॲनालिसिस असेल, त्यामध्ये कन्स्टिट्युएंट्स ऑफ एमर्जिंग कन्सर्न किंवा अगदी ट्रेस लेवलचे पार्ट्स पर बिलियन आणि ट्रिलियन लेवलचे सुद्धा कन्स्टिट्युएंट्स तुम्ही टेस्ट करू शकता. ॲग्रिकल्चरल प्रॉडक्टचं टेस्टिंग असेल, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या गोष्टी असतील, तिथं सर्टिफिकेशन्स लागतात टेस्टिंग केलेल्या लॅबोरेटरीतले. सॉईल किंवा वेस्टचं टेस्टिंग असेल आणि ओव्हरऑल मी सांगेन की कंप्लायन्स फॉलो करण्याच्या दृष्टीनं लॅबोरेटरीचं महत्त्व जेव्हा एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात तेव्हा खूप आहे. तर सुरुवातीला मी सांगेन की एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सी किंवा च्या रूपानं एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हा एक युनिक ॲप्रोच आहे. पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट असतील किंवा अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट असतील, ते पास झाल्यानंतर थोडासा 1-2 वर्षाचा अनुभव त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये घेऊन आणि रिलेटेड ज्या आता मी काही गोष्टी सांगणार आहे यामध्ये ते आपला स्टार्टअप किंवा सुरुवातीची प्रोप्रायटरशिपच्या लेवलनं सुद्धा पुढे जाऊ शकतात आणि इट कॅन बी अ गुड सोर्स ऑफ इन्कम फॉर देम. पण सुरुवातीला काही महिन्यांचा सुद्धा मी सांगेन की एक्सपिरियन्स हा तुम्हाला असला पाहिजे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोलॅबरेशन्स, नेटवर्क डेव्हलप करणं आणि लोकांच्या टचमध्ये राहणं, तुमचं मार्केटिंग करणं, तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकून राहतात. आणि सर्वात टॉप मोस्ट गोष्ट कोणती असेल तर ती आहे
quality services that you provide to the people, to the industries, to the other organizations, to the even educational institutes also. तर सर्वप्रथम मी फक्त मुद्दे मांडणार आहे, तुम्ही ते समजावून घ्या की मला काय मेसेज तुमच्यापर्यंत पास आउट करायचा आहे. स्कोप फॉर बिझनेस डेव्हलपमेंट स्टार्टअप्स इन 21st सेंचुरी. सगळ्या जगाची ग्रोथ कुठल्या दिशेने होते हे बघा आणि त्यात तुम्ही काय सर्व्हिस, तुमचं योगदान प्रोव्हाइड करू शकता याचा विचार करा. तुम्ही बघा, मी फक्त एवढंच सांगणार आहे की तुम्ही ते चेक करा, तुम्ही त्याच्यावर विचार करा. भविष्यात मी आणखी काही व्हिडिओज प्रिपेअर करेन की मोस्ट पॉप्युलर बिझनेस कोणकोणते आहेत, त्यांचे टाईप्स काय आहेत, त्यांना लागणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. उदाहरणार्थ गव्हर्मेंटच्या काही सर्व्हिसेस त्यांना तुम्ही देऊ शकता. काही प्रोफेशनल लोक असतात ते कुठल्या प्रकारचे, त्यांनाही इतर लोकांना, प्रायव्हेट लोकांनाही काही सर्व्हिसेस लागतात. लायसन्सेस तुम्ही स्वतः घेऊ शकता किंवा इतरांनासुद्धा देऊ शकता काही ठराविक वर्षांचा अनुभव झाल्यानंतर. कोलॅबरेशन्स करणं कसं महत्त्वाचं आहे हे पण तुम्ही जाणून घ्या. ओव्हरऑल मी एक वेगळा शब्द तुम्हाला सांगतो. इट इज नॉट युजली यूज्ड की सायकॉलॉजी ऑफ सस्टेनेबिलिटी. आता सायकॉलॉजीचे स्टुडंट्स आणि ते अकॅडमिशियन्स, रिसर्चर्स ते त्या वापरत असतील, पण ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि फ्युचर जो विकास आहे, ग्रोथ आहे, हा तुम्ही योग्य प्रकारे समजावून घ्या. आपलं त्यात काय पोझिशन असू शकते याचा विचार करा. मी सर्व स्टुडंट आणि जे इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो आहे की आणखी ओव्हरऑल ही सर्क्युलर इकॉनॉमी, आजकाल नवीन काही टर्म्स आलेले आहेत काही वर्षांपासून, किंवा आणखी रिलेटेड ज्या काही आज सांगेन मी तुम्हाला. तर कन्सल्टंटसाठी कशा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. याशिवाय काही पेटंट फॉर्मेशन, बिझनेस डेव्हलपमेंटसाठी ते कशा महत्त्वाच्या आहेत, तुमची ऑर्गनायझेशनची ग्रोथ 10 पटीनं 20 पटीनं इवन आणखी जास्त प्रमाणात कशी वाढू शकते, तर पेटंटचा रोल काय आहे. आणि तुम्ही पेटंट थ्रू कोलॅबरेशन्स किंवा हाय क्वालिटी पेटंट फॉर्म करून हाय कोलॅबरेशन्स किंवा पुढची ग्रोथ कशी करू शकता याचाही विचार करा. तर जेव्हा तुम्ही बिझनेस आणि स्टार्टअप्स करता तेव्हा कॉपीराईट्स ओके आणि लोगोज असतात, तर त्यांचं रजिस्ट्रेशनसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्ही याचा विचार केला पाहिजे. तर लॅबोरेटरी डेव्हलपमेंट, आणि पुन्हा मी लॅबोरेटरीकडे वळतो आहे, आणि ट्रेनिंग सेंटर जेव्हा तुम्ही सुरू करता तर तेव्हा लॅबोरेटरीचा सेटअप याच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट एन्व्हायरमेंटलच्या गोष्टी असतील तर, किंवा QCI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आणि आपले NABL यांच्या थ्रू काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही नक्की चेक करा. तुम्हाला एक आयडिया येईल, पण त्याला इन्व्हेस्टमेंट लागते. सो त्यांचे काही मिनिमम साईज रिक्वायरमेंट असेल किंवा त्यानंतर त्या लॅबोरेटरीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स असतील, जर तुम्हाला रिकग्निशन घ्यायचं असेल तर या गोष्टी तिथे सांगितलेल्या आहेत. तर कंप्लायन्स फॉलो करण्यासाठी जवळपास प्रत्येक इंडस्ट्रीला, प्रत्येक प्रॉडक्टला टेस्टिंग करणं महत्त्वाचं असतं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एअर आहे, वॉटर आहे, टॉक्झिकॉलॉजिकल असेल, फूड असेल, व्हेजिटेबल, ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट टेस्टिंग असेल, तर या गाईडलाईन्स स्पेशली एन्व्हायरमेंट रिलेटेड असेल तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टच्या अंडर जो 1986ला फॉर्म केलेला आहे, तर रिकग्निशन ऑफ लॅबोरेटरीज, तर यासाठी गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जरूर चेक करा. इवन हे लक्षात घ्या की इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेनिंग सेंटर. ट्रेनिंग सेंटर जेव्हा तुमची लॅबोरेटरी सेट होते तेव्हा ते किती महत्त्वाचं आहे आणि तुम्ही किती लोकांना, किती नवीन तरुणांना ट्रेनिंग देऊ शकता,
तर दॅट कुड बी अन एक्स्ट्रा इन्कम सोर्स फॉर सच कन्सल्टंट्स, आणि ते करतात. याशिवाय कन्सल्टंट्स कंप्लायन्स रिक्वायरमेंट्स बाय महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये, किंवा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, तर ते खूप महत्त्वाचं असतं. कंप्लायन्स जर फॉलो नाही केला तर इंडस्ट्रीला क्लोजर नोटीस जाऊ शकते. काही गोष्टींमध्ये जेव्हा वेस्ट वॉटर पोल्युशन आणि इमिशन्स हे मोठ्या प्रमाणात होतात तेव्हा क्लोजरच्या नोटीससुद्धा गेलेल्या आहेत. वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आणि मीडियामध्ये तुम्ही ते वाचलं असेल. तर तुम्ही स्वतः स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स किंवा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या वेबसाईटचा डिटेल स्टडी करावा हे मी तुम्हाला इथं सजेस्ट करेन. याशिवाय आपल्या महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचं मैत्री नावाचं एक पोर्टल आहे. त्या पोर्टलवरून तुम्ही कन्सेंट मॅनेजमेंट असेल किंवा काही क्लिअरन्सेससाठीच्या गोष्टी असतील आणि काही तुम्हाला रिक्वेस्ट्स तिथे या रिलेटेड पाठवायच्या असतील तर त्या पोर्टलवरून तुम्ही ॲप्लाय करू शकता. त्याची माहिती तुम्हाला पाहिजे. त्यानंतर एअर आणि वॉटर ॲक्ट हे खूप महत्त्वाचे ॲक्ट आहेत आणि जवळपास सर्व इंडस्ट्रीजना या 2 ॲक्ट्सच्या अंडर कन्सेंट्स फाईल करावे लागतात. तर त्याची माहिती तुम्ही घ्यावी. इवन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या अंडर खूप सारे रूल्स फ्रेम केले गेलेले आहेत. याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट असेल, प्लास्टिकचं असेल, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट असेल, किंवा अगदी व्हेरी रिसेंटली 2016मध्ये हे सगळे रिन्यू केलेले आहेत. आणि अमेंड इवन 16मध्ये रिन्यू केल्यानंतर पुन्हा काही अमेंडमेंट्स केलेले आहेत. तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. याशिवाय पॉल्युशन इंडेक्स काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. एअर पॉल्युशन इंडेक्स आणि इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंटमध्ये तर त्याचे कॅटेगरायझेशन काय आहे आणि तो किती प्रमाणात असावा, आणि बाय दॅट वे इंडस्ट्रीचं कॅटेगरायझेशन रेड, ऑरेंज, व्हाईट, ब्ल्यू अशामध्ये केलेलं आहे. याची डिटेल माहिती तुम्ही घ्यावी असं मी सांगतो. यानंतर एन्व्हायरमेंटल स्टेटमेंट असतं फॉर्म 5. इट इज पार्ट ऑफ एन्व्हायरमेंटल ऑडिट, जो सगळ्या इंडस्ट्रीजना कंपल्सरी आहे. तर तो फॉर्मॅट काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. यानंतर मी वळेन की वॉटर आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट याशिवाय एअर पोल्युशन कंट्रोलच्या काही टेक्नॉलॉजीज आहेत. तर कन्सल्टंट्सना आहेत, सर्वांना हे माहिती असतं, पण जे नवीन लोक आहेत ते अशा गोष्टींमध्ये काम करू शकतात. तर याच्यामध्ये डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ STP आणि ETP खूप सारे मटेरियल किंवा नोट्स आजकाल किंवा बुक्स आजकाल अवेलेबल आहेत. तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप करून खूप चॅलेंजिंग आणि चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही समाजासाठी चांगलं काम करू शकता आणि पोल्युशन कमी करण्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन एक प्रकारे देऊ शकता. तर डिझायनिंग ऑफ सीवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट्स आणि इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्ट्स तुम्ही स्टडी करावा. तर नवीन कन्स्ट्रक्शन ऑफ STPs आणि ETPsची कामं कमी असतील, पण मेंटेनन्स हा कंटिन्युअस असतो. आणि अशा हजारो इंडस्ट्री आपल्या भारत देशामध्ये आहेत. तर तुम्ही थ्रू कोलॅबरेशन्स, थ्रू नेटवर्क डेव्हलपमेंट, थ्रू युअर प्लॅन ऑफ एक्सपान्शन्स ते तुम्ही डिसाईड करायचे आहेत. तुमची टीम किती मोठी आहे याच्यावर सुद्धा हे अवलंबून आहे. तर ट्रीटमेंट अँड मेंटेनन्समध्ये सुद्धा खूप अपॉर्च्युनिटीज आणि खूप वाव आहे इन्कम करण्यासाठी. मी आणखी एक छोटी सिम्पल इको फ्रेंडली अशी गोष्ट सांगेन, ती म्हणजे फायटो रिमिडिएशन आणि पेटंट्स फॉर्मेशन. तर याचाही तुम्ही विचार करा. इको फ्रेंडली, इकॉलॉजिकल बेस्ड टेक्निक्स, एन्व्हायरमेंट फ्रेंडली, प्लांट बेस्ड, नेचर बेस्ड टेक्निक्स वापरून सुद्धा तुम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी
स्पेशली वॉटर पोल्युशन कमी करण्यासाठी, त्याला मी फायटो रिमिडिएशन आपण असं म्हणतो, त्यामध्ये तुम्ही काम करू शकता. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एअर पोल्युशन आणि वॉटर वेस्ट वॉटर ट्रीटमेंटच्या रिलेटेड तुम्ही सप्लाय ऑफ इक्विपमेंट्स, टेक्नॉलॉजी सप्लाय करू शकता. तर ते प्रॉडक्ट्स कुठं अवेलेबल आहेत, कुठून घ्यायचे आणि ते कसे सप्लाय करायचे चीपर कॉस्टमध्ये तुम्हाला, आणि चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट कसे मिळतील याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी आज इतकंच सांगणार आहे तुम्हाला, फक्त वेगवेगळे मार्ग दाखवणार आहे, वेज दाखवणार आहे ऑफ इन्कम सोर्स अँड कन्सल्टंट्स काय करतात आणि तुम्ही काय ॲज अ न्यू स्टुडंट स्टार्टअप तुमची आहे करू शकता. तर कंट्रोल डिव्हायसेस, एअर पोल्युशन असेल किंवा डिव्हायसेस, मोठे इक्विपमेंट्स तुम्ही त्याच्यामध्ये डीलिंग करू शकता. तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट सर्व्हिसेस, याला आपण एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सर्व्हिसेस मी असं म्हणतो. आणि जवळपास सर्व डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजना त्याची लिस्ट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनं म्हणजे थ्रू फॉर स्टेट गव्हर्नमेंट कॅटेगरी ए प्रोजेक्ट्स, कॅटेगरी बी प्रोजेक्ट्स अशी रिलीज केलेली आहे. इट इज अवेलेबल ऑन वेबसाईट. व्हेरी रिसेंटली ड्राफ्ट EIA नोटिफिकेशन ऑफ 2020 आलेलं आहे, पण त्याला बराचसा अपोजही होतो आहे, अजून त्याच्यावर काही डिसिजन झालेली दिसत नाही. तर EIA 2000 नोटिफिकेशन 2006 तर सध्या स्टील इट इज ॲप्लिकेबल. तर याच्या अंडर कोणकोणत्या गोष्टी आहेत करंट नोटिफिकेशन आणि त्याच्या काही अमेंडमेंट्स आहेत या तुम्ही माहिती करून घ्या. EIAचे 100 रिपोर्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या, ते सर्व वाचा, वेगवेगळ्या सेक्टर्सचे रिपोर्ट वाचा, कॅटेगरी ए, कॅटेगरी बी, ते B1 आणि B2 असे पण आहेत. तर याच्यासाठी काय कंडिशन्स आहेत, ॲज अ कन्सल्टंट तुम्ही कशी सर्व्हिस या इंडस्ट्रियल युनिट्सना, एक्सपांड होणाऱ्यांना, प्रॉडक्ट मिक्स प्रॉडक्टचं कंटेंट चेंज करणाऱ्यांना तुम्ही देऊ शकता याचा विचार करा. मी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगेन की EIAमध्ये लागणारे सॉफ्टवेअरसुद्धा तुम्ही स्टडी करा, कोणकोणते आहेत, फॉर्मॅट्स काय आहेत, त्या नोटिफिकेशनच्या पाठीमागं बॅकसाईडला डॉक्युमेंटेशन काय काय रिक्वायर असतं, ते फॉर्म कसे भरायचे, ते फॉर्ममध्ये रिक्वायरमेंट्स काय आहेत हे सुद्धा चेक करा. कारण कन्सल्टंट्सना खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आणि कॉम्पिटिशन जरी असले तरी क्वालिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असाल, मी पुन्हा सांगतो आहे, मार्केटिंग आणि तुमचे लिंक्स, तुमचे कनेक्शन्स आणि तुमचे टीम या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणखी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर कन्सल्टंट असाल तर तुम्हाला NABET NABET नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग, तर NABETचं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी ॲक्रिडिटेशन सर्टिफाईड तुम्ही असावं लागतं. तर त्याचाही त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अभ्यास करावा असं मी सांगेन. यानंतर EHS रिलेटेड गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. एन्व्हायरमेंट, हेल्थ अँड सेफ्टी कोर पार्ट ऑफ बिझनेस आहे. आजकाल EHSच्या गोष्टींना तुम्ही दुर्लक्ष करून चालत नाही. आणि तर त्याचा कंप्लायन्स असेल किंवा वर्कर्सची हेल्थ, त्यांना दिल्या जाणाऱ्या सेफ्टी प्रॅक्टिसेस किंवा जे काही नॅशनल आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड्सप्रमाणे ज्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो कराव्याच लागतात. उदाहरणार्थ मी काही पॉप्युलर ISO स्टँडर्ड्स आहेत, 14001 असेल EMSसाठी, ISO 45001 आहे EHSसाठी, आणखी बरेचसे आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी आहे, फूड टेस्टिंग, लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी सुद्धा काही गाईडलाईन्स ISOच्या आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. या गोष्टी तुम्ही माहिती करून घ्या, हाच या आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे. तर वर्कप्लेस मॉनिटरिंग म्हणजे काय, आणि हे जवळपास सर्व मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज असतील, मॉल्स असतील, थिएटर्स असतील, मल्टिप्लेक्सेस, सगळीकडे इन्स्टिट्यूट्स असतील मोठ्या मोठ्या, त्याची गरज असते. इंडस्ट्रीजमध्ये तर करतातच.
पण सर्व ठिकाणी ते व्हावं आणि इन फ्युचर खूपच स्ट्रिक्ट आणि कंपल्सरी या गोष्टी होणार आहेत. त्याची व्याप्ती वाढेल. सेफ्टी रिपोर्ट प्रिपेअर करायचा असतो, सेफ्टी मॅन्युअल तयार करायचं असतं, सेफ्टी पॉलिसी किंवा ऑक्युपेशनल हेल्थ इम्पॅक्ट असेल, तर ज्या लॉजप्रमाणे गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, फॉर्मॅट्स आहेत, भले ते ऑनलाईन सबमिशन असेल किंवा लायसन्स्ड ऑडिटर्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. हॅजॉब स्टडीसुद्धा असतो इंडस्ट्रीमध्ये, तो जॉब सेफ्टी ॲनालिसिस असेल, हेल्थ इम्पॅक्ट असेसमेंट असेल. इवन इंडस्ट्रीसाठी प्रिपरेशन ऑफ सस्टेनेबिलिटी रिपोर्ट्स, अशा काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. सस्टेनेबिलिटी रिपोर्ट्स खूप हाय क्वालिटीचे काही मी रिसेंटली सस्टेनेबिलिटी रिपोर्ट्स ऑफ मोठ्या कंपन्यांचे, मल्टीनॅशनल कंपन्यांचे वेबसाईटवर अलीकडं अपलोड झालेले बघतो. तुम्हीसुद्धा ते डाउनलोड करून घ्या. आणि असे रिपोर्ट प्रिपेअर करण्यासाठी ॲज अ स्टार्टअप किंवा नवीन तुमचा काही बिझनेस तुम्हाला डेव्हलप करायचा आहे, तुम्ही विचार करताय, तर हे सर्व मुद्दे त्यामध्ये तुम्ही कव्हर करायचा विचार करा. यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, सेफ्टी ऑडिट ॲज पार्ट ऑफ IS 14489. ओके, 1998च्या गाईडलाईननुसार हे सेफ्टी ऑडिट करावं लागतं आणि यासाठी लायसन्स्ड ऑडिटर असतात किंवा तुम्ही त्यांच्याशी कोलॅबरेशन्स करू शकता. आणि काही ज्या कंपन्यांना असे ऑडिट रिक्वायर्ड आहेत, मस्ट आहेत, तिथं करू शकता. आणखी मी तुम्हाला एक शेवटच्या या मुद्द्यामध्ये मी एक गोष्ट सांगेन की इतर महत्त्वाच्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत जे एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट्स प्रोव्हाइड करू शकतात. तर रिमोट सेन्सिंग अँड GIS मॅपिंगचे सर्वेज असतील किंवा स्टडीज असतील मॅपिंगच्या, त्या तुम्ही देऊ शकता. एनर्जी कॉन्झर्वेशन रिलेटेड एनर्जी ऑडिटसुद्धा असतं, तर ह्या बाबतीतसुद्धा तुम्ही ते कसं कमी करता येईल त्याचं ऑडिट करणं किंवा यामध्ये तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. रिस्टोरेशन ऑफ लँड्स अँड वॉटर बॉडीज, तर याच्यासाठी सुद्धा काही स्पेशल गाईडलाईन्स सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने दिलेल्या आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट असेल इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठेही इतर ठिकाणी, वेस्ट लँड रिक्लेमेशन असेल, प्रिपरेशन ऑफ एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट रिपोर्ट असेल इंडस्ट्रीसाठी, इथंसुद्धा तुम्ही तुमच्या कन्सल्टन्सी थ्रू आपली सर्व्हिस देऊ शकता. यानंतर इको मार्क नावाची सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज येत असतात, नवीन फॉर्म होत असतात, तर अशांसाठी आणि वेगवेगळे प्रॉडक्टसुद्धा येत असतात. तर तो इको फ्रेंडली प्रॉडक्ट कसा आहे, त्याला इको मार्क आणि इको लेबल मिळवून देण्यामध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकता. तर ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन्स हा एक खूप मोठा विषय आहे. तुम्ही विचार करा की जगातल्या सर्व बिल्डिंग्स ह्या ग्रीन बिल्डिंग होणार आहेत, होतील काही दशकांनंतर. खूप मोठी प्रोसेस आहे ती, सुरुवात झालेली आहे. एव्हरीवेअर वी एक्सपेक्ट सम स्टँडर्ड्स. प्रत्येक बिल्डिंग ही ग्रीन बिल्डिंग असली पाहिजे आणि ती इंडिव्हिज्युअल्सना, लोकांना राहण्यासाठी सुखकारक असले पाहिजेत. ही जी काही घरं आहेत, आत्ताचं जे काही कन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा डेव्हलपमेंट आहे, अर्बन स्प्रॉल आणि अर्बन एक्सपान्शन असे शब्द आपण वापरतो, त्यात खूप दूर आहेत. म्हणजे सस्टेनेबिलिटी इज फार अवे फ्रॉम वेअर वी आर ॲट प्रेझेंट. तर LEED हे अमेरिकन स्टँडर्ड आहे, वेल स्टँडर्ड आहे, WELL, IGBC इंडियन ग्रीन बिल्डिंग कन्सॉर्शियम किंवा इंडियन ग्रीन बिल्डिंग असोसिएशनचे सर्टिफिकेट आहेत. त्याचे कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या, त्या तुम्ही माहिती करून घ्या. किंवा टेरी, द एनर्जी रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, ग्रिहा नावाचे स्कीम आहेत ज्याच्याद्वारे बिल्डर्सना सबसिडीज मिळू शकतात. तर ह्या गोष्टी तुम्ही माहिती करून घ्याव्यात अशी अपेक्षा आहे. लाईफ सायकल असेसमेंट रिपोर्टच्या बाबतीतसुद्धा तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस देऊ शकता.
इकॉलॉजिकल अँड कार्बन फुटप्रिंट आहे, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत. खूप हा शब्द मी जस्ट सांगतो आहे तुम्हाला, पण याच्यामध्ये फक्त पैसाच नाही तर एक वेगळं समाधान तुम्हाला मिळून जातं की आपण आपल्या या पृथ्वीसाठी, या निसर्गासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी काहीतरी वेगळी भूमिका पार पाडतो आहे. तर हा अनुभवसुद्धा तुमच्यासाठी तुम्हाला नवी एनर्जी, कंटिन्युअस एनर्जी देणारा असू शकेल. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या गोष्टी आहेत, सॉलिड वेस्ट आणि हजार्डस वेस्टच्या मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत. फक्त हजार्डस अँड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवरच्या लाखो रुपयांचे टर्नओव्हर करणाऱ्या, कोट्यावधी रुपयांच्या कंपनीज आणि कन्सल्टन्सीज थ्रू आउट द वर्ल्ड वर्किंग आहेत, फंक्शनिंग आहेत आणि या न संपणाऱ्या गोष्टी आहेत. ट्रेनर म्हणून तुम्ही ॲक्टिवेट करू शकता, तुमचा सर्विसेस प्रोव्हाइड करू शकता, रायटर, वेबिनार एक्सपर्ट. ओके, तुम्ही काही मोठ्या लोकांसाठी एक स्पेशल पर्सनल एक्सपर्ट अबाउट एन्व्हायरमेंट रिलेटेड थिंग्स ॲट अ टाईम तुम्ही 10-20 मोठ्या प्रोफेशनल लोकांशी ॲज अ कन्सल्टंट कनेक्ट राहू शकता. त्यांना तुम्ही ॲडवाईज करू शकता कंटिन्युअसली. म्हणजे फक्त इंडस्ट्रीला सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, काही इन्स्टिट्यूट्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं असं नाही, तर काही ठराविक लोकांचे पर्सनल सजेशन देणारे एक्सपर्ट म्हणून तुम्ही सुद्धा काम करू शकता. याशिवाय डेव्हलपमेंट ऑफ क्लायमेट चेंज मिटिगेशन प्लॅन खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी केल्या जातात, तुम्ही त्यात रोल प्ले करू शकता, हे लक्षात ठेवा. ट्रेनिंग ऑन दी सस्टेनेबल ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस, खूप प्रत्येक शब्दात मी जे इथं सांगितलेले आहेत, वेज सांगितलेले आहेत, फक्त अपॉर्च्युनिटीज नाहीत तर तुम्हाला एक जगण्याचा आनंद मिळेल. आयुष्यात तुम्ही काहीतरी चांगली गोष्ट या समाजासाठी करताय याची तुम्हाला जाणीव होईल. म्हणून एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट्सचा रोल म्हणजे माझ्या दृष्टीनं खूप वेगळा आहे आणि मी खूप वेगळ्या गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षित करतो. याशिवाय भविष्यातल्या सर्व सिटीज आपण एक्सपेक्ट करतो की स्मार्ट सिटीज व्हाव्यात. तर स्मार्ट सिटीजला काय रिक्वायरमेंट आहेत, ते किती चांगल्या पद्धतीनं हाय क्वालिटी लेवलनं पुढं जाऊन डेव्हलप होतील, यासाठी सुद्धा तुम्ही आता हे फक्त मुद्दे मी तुम्हाला सांगितले. इन फ्युचर मी अगदी प्रत्येक विषयावर डिटेलमध्ये बोलेन. तर स्मार्ट सिटीजवर सुद्धा तुम्ही विचार करावा. मी मगाशी तुम्हाला लाईफ सायकल असेसमेंट सॉफ्टवेअरबद्दल बोललो. तर आत्ता OpenLCA, सिमाप्रो, गॅबी, इको इन्व्हेंट किंवा आणखी अजून काही प्रकारचे लाईफ सायकल असेसमेंटचे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत. तर तुमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स आहेत किंवा प्रॉडक्ट्स आहेत, याचं संपूर्ण रॉ मटेरियल परचेसपासून तुमचा प्रॉडक्टच्या शेवटी त्या काय होतं जेव्हा तो थ्रो केला जातो, तर एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट होतो हे तुम्ही आणि किंवा त्या टॉप एरियाज ऑफ युअर ॲक्टिव्हिटीज, ओके, टॉप 5 असतील, टॉप 10 असतील, तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आणि ओव्हरऑल तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसमुळं एन्व्हायरमेंटवर होणारा इम्पॅक्ट तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. तर जनरली खूप गोष्टी आहेत. डाटाबेस हा या सॉफ्टवेअरसाठी खूप जो काही तयार केलेला आहे, स्पेशली फ्रॉम युरोपियन किंवा USA एजन्सीज आहेत. एजन्सीज मीन्स तिथल्या काही प्रायव्हेट कंपनीज आहेत. तर डाटाबेस प्रिपरेशन ही खूप मोठी गोष्ट असते याच्यासाठी आणि तो ऑलरेडी तयार आहे. पण ते सॉफ्टवेअरसुद्धा कॉस्टली थोडेफार. नवीन जे स्टार्टअप्स आहेत, नवीन जे आपले स्टुडंट आहेत, भविष्यात जाऊन काहीतरी नवीन त्यांना स्टार्टअप बिझनेस अपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने काहीतरी करायचं आहे, तर त्यांना थोडं ते कॉस्टली जाऊ शकतं. बट दे कॅन हॅव सम कोलॅबरेशन्स विथ अदर्स दोज हू हॅव. ओके, तर ओव्हरऑल सस्टेनेबिलिटी मेजरमेंट. ओके, सस्टेनेबिलिटी मेजरमेंटला खूप वाव आहे. ती सस्टेनेबल आहे की नाही, कशावरून, तर त्याचे वेगवेगळे वेज आता येत आहेत.
युनायटेड नेशन्सचं एमच आहे की आपली पुढची ही जी काय ग्रोथ आहे ही सस्टेनेबल डेव्हलपमेंटच आहे आणि त्याचे बाय 2030 आपण 17 गोल्स डिसाईड केलेले आहेत. तर खूप ग्रोथ आहे, खूप वाव आहे, ज्याच्याकडे एनर्जी आहे, स्किल्स आहेत आणि जो नेटवर्क आणि टीम डेव्हलप करू शकतो ते डेफिनेटली पुढं जाऊन एक चांगलं कॉन्ट्रिब्युशन आपल्या समाजासाठी देऊ शकतात. तर मी इथं एवढ्यावरच थांबेन. हे फक्त काही मी तुम्हाला मेन पॉईंट्स सांगितले. प्रत्येक पॉईंटवर खूप बोलण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे, अंडरस्टँड करून घेण्यासारखं आहे. तर तुम्ही ते शिकावं आणि समाजाच्या प्रगतीमध्ये तुम्ही तुमचं कॉन्ट्रिब्युशन द्यावं हे मी अपेक्षित करतो आणि इथं थांबतो. थँक्यू.